आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम सर आपल्यासोबत आहेत. सर, जर काल पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड सरांच्या घरी जाऊन दर्शन घेतलेलं होतं, आरती केलेली होती बाप्पाची. कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकाराकडे बघता, कारण विरोधक टीका करतायत. यात गैर काय? मला वाटतं की पंतप्रधान म्हणून मोदीजी हे मुख्य न्यायाधीश चंद्रचूडजी म्हणून गेले होते अशातला अर्थ काढता कामा नये. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूडजी हे महाराष्ट्रातील आहे आणि दिल्लीला त्यांनी गणेश चतुर्थीचं घरी गणपतीची आरती करता जर व्यक्तिगतरित्या त्यांनी मोदीजींना बोलवलं असेल तर त्यात गैर काय? आपण काय हल्ली प्रत्येक मोठ्या व्यक्तींची गोष्ट ही काविळीच्या चष्म्यातून बघत असतो, त्यामुळे सगळंच पिवळं दिसतं. याच्यातून अनेक अर्थ काढले गेलेले आहेत, परंतु माझ्या मते असा कुठलाही अर्थ याद्वागे निघू शकत नाही. कारण दोघांची क्रेडिबिलिटी आणि इंटिग्रिटी ही जर आपण बघितली तर मला खात्री आहे की येणारा काळ हे दर्शवून देईल की असं काही नाही की जी विरोधकांकडनं या संदर्भात टीका केली जाते. मात्र सर, जर पाहायला गेलं तर हे प्रोटोकॉलला धरून आहे का? कारण संजय राऊतांनी सुद्धा टीका केली की कुठेतरी शंकेचं कारण ज्यांनी व्यक्त केलं, म्हणजे संजय राऊत सुद्धा म्हणतायत प्रोटोकॉलनुसार हे धरून आहे. नाही, प्रोटोकॉल म्हणजे लक्षात घ्या आपण की एखाद्याच्या घरी निवासस्थानी दर्शनाकरता बोलवणं त्यात प्रोटोकॉल कसला आला? कारण हे वैयक्तिकरित्या त्यांना आमंत्रित होतं आणि वैयक्तिकरित्या ते निमंत्रण स्वीकारलं. आता हे स्वीकारल्यानंतर यावरती चर्चा होते आहे हीच मोठी शोकांतिका आहे. अमेरिकेमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात. म्हणजेच काय की त्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे असतील अमेरिकेचे त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षाप्रमाणे निकाल दिला पाहिजे असं होत नाही. किंबहुना इंग्लंडमध्ये देखील इंग्लंडचे न्यायाधीश जनतेमधून कोणाला तरी तज्ञाला ज्युरी म्हणून नेमत असतात. याचा अर्थ असा नाही की ज्यांना नेमलं जातं ते त्याप्रमाणे त्याचेच अंकित होतात. म्हणून आपल्याला कुठलाही याच्यातून गैरअर्थ काढू नये. पण दुर्दैवाने काय की आपल्या देशामध्ये अशा काही घटना घडल्या की त्याच्यातून वेगवेगळे अर्थ काढले जातात. मला माहिती आहे, आज मी प्रशांत भूषण यांची टीका वाचली, पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की प्रशांत भूषण यांचे वडील हे या देशाचे शांतिभूषणजी हे या देशाचे माजी कायदा मंत्री होते. शांतिभूषणजी यांनी देखील मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामध्ये असाच आक्षेप नोंदवला होता. 93च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामध्ये ज्यावेळेला हे कोर्ट ऑर्थोड रोड तुरुंगात वसलं गेलं त्यावेळेला ऑर्थोड रोड तुरुंगामधील कर्मचाऱ्यांनी म्हणजे कोर्टाच्या कर्मचाऱ्यांनी सत्यनारायणची पूजा केली होती. या सत्यनारायणच्या पूजेवरून त्यावेळी देखील वाद निर्माण करण्यात आले होते. शांतिभूषणजींनी कोर्टात अर्ज केला की न्यायाधीश तुम्ही सत्यनारायणच्या पूजेला हजर होता, तिथे कोर्टामध्ये सत्यनारायणची पूजा घातली आणि तुमच्या समोर आरोपी एका विशिष्ट धर्माचे आहेत, न्याय कसा मिळणार? त्याला विरोध करताना मी न्यायाधीशांना सांगितलं होतं की आमची न्यायव्यवस्था ही पारदर्शी आहे, ट्रान्सपरंट आहे आणि त्याच्यामुळे आरोपी अमुक समूहाचे आहेत म्हणून न्याय मिळणार नाही, सत्यनारायणची पूजा अमुक धर्मामध्ये आहे म्हणून न्याय मिळणार नाही, हे या देशाच्या माजी न्यायमंत्र्यांनी असं म्हणावं हे खेदजनक आहे. हे मी शांतिभूषण यांना सांगितलं होतं. सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्या देशात कुठलीही गोष्ट लगेच सेक्युलरिझमवरती काढण्यात येते, नेण्यात येते, हे अत्यंत चुकीचं आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमचा जो होता की याबाबत काही प्रोटोकॉल म्हणजे आचारसंहिता आहे का? आचारसंहिता अशी कुठेही नाही. आता सर्वोच्च न्यायालयाचे काही निवृत्तीनंतर न्यायाधीश काही राज्यसभेवर जातात, काही गव्हर्नर होतात. त्यांनी तसं होऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु अशा प्रकारची आचारसंहिता नाही, कारण ते एकदा निवृत्त झाल्यानंतर त्या व्यक्ती स्वतंत्र असतात आणि म्हणून त्यांनी यापूर्वी दिलेले निकाल हे शासनाच्या धार्जिनेचे होते असा देखील अर्थ काढला जाऊ देत नाही. ज्याचा त्याचा हा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व ज्येष्ठ न्यायाधीश मुख्य न्यायाधीश चंद्रचूडजी यांच्या घरी आरती करता गेले, यातून ही आपली संस्कार दिसतात आणि अशा तऱ्हेचे आक्षेप घेऊन आपण अकारण न्यायालयाचा देखील अवमान करता आहात.
कारण असं आहे की तुम्ही अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे शिंतोडे न्यायाधीशांवरती उडवतात, न्यायालयावरती उडवत आहात, याचं देखील भान दुर्दैवाने काही राजकारण्यांना नसू नये ही शोकांतिका आहे. नक्कीच धन्यवाद. एकंदरीत दोघांमधली जी भेट झालेली आहे ते कुठेतरी संस्कार होते आणि याचा राजकारणाशी कुठला संबंध नाही, कुठलाही प्रोटोकॉल नसतो. एकंदरीत असं जे मत आहे ते उज्ज्वल निकम सरांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ सुभाष सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.